संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमचे @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा। भाजपच्या सुवर्णा पाटील कागल पंचायत समितीच्या पहिल्याच सभापती, राजे गटाला 34 वर्षांनंतर संधी, मुश्रीफ गटाचे इंद्रजित पाटील उपसभापती। कागल पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या तसेच शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे गटाच्या सुवर्णा पाटील यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गटाचे इंद्रजित पाटील यांची बिनविरोध निवड झाली। येथील पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार तथा पीठासन अधिकारी अमरदीप वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी जाहीर करण्यात आल्या। यावेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे व सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर उपस्थित होते। कागल पंचायत समितीच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारास पहिल्यांदाच सभापती पदाचा मान मिळाला आहे। तसेच राजे गटाला तब्बल 34 वर्षांनंतर सभापतीपदाची संधी मिळाली। यापूर्वी 1992 साली राजे गटाचे अमरसिंह घोरपडे हे सभापती होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे तहसीलदार वाकडे यांनी जाहीर केले। प्रशासनाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सर्व सदस्यांसह शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने, नगराध्यक्षा सविता माने, गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे, जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे, बँकेचे संचालक MP पाटील, मनोज फराकटे, शशिकांत खोत, प्राध्यापक सुनील मगदुम यांच्यासह तिन्ही गटांचे कार्यकर्ते उपस्थित होते। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। शाहू साखर कारखान्याच्या प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नूतन पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले। त्यानंतर शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। निवडीनंतर सभापती सुवर्णा पाटील म्हणाल्या, कागल पंचायत समितीच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाचा पहिला सभापती होण्याचा मान मला मिळाला, ही अभिमानाची बाब आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या आशीर्वादाने तसेच आमचे नेते राजे समरजित सिंह घाटगे, नामदार हसन मुश्रीफ आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनामुळे ही संधी मला मिळाली। 1992 साली राजे गटाचे बाळ घोरपडे यांच्यानंतर तब्बल 34 वर्षांनी राजे गटाच्या सदस्याला सभापतीपदाची संधी मिळाली आहे। माझे सासरे स्वर्गीय गणपतराव पाटील आणि वडील स्वर्गीय सके मगदुम यांनी सहकार महर्षी स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली जपलेला समाजसेवेचा व सहकाराचा वारसा पुढे चालवत पंचायत समितीच्या माध्यमातून गट न पाहता पात्र लाभार्थ्यांपर्यंत सर्व योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करू। रस्ते, गटर्स, पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसह कागल तालुका शैक्षणिकदृष्ट्या जिल्ह्यात अग्रेसर राहील यासाठी नियोजनबद्ध काम केले जाईल। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे दर्जेदार आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू। मगाशी सूचना केल्याप्रमाणे आज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत कागल पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीसाठी निवडीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती। त्यामध्ये सभापती पदासाठी सुवर्णा शशिकांत पाटील यांचा अर्ज प्राप्त झाला होता व उपसभापती पदासाठी इंद्रजित पाटील यांचा अर्ज प्राप्त झाला होता। छाननीमध्ये सदर दोन्ही अर्ज वैध ठरलेले आहेत। सभापती पदासाठी सुवर्णा शशिकांत पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने कागल पंचायत समितीच्या सभापती म्हणून सौ सुवर्णा शशिकांत पाटील या निवडून आल्याचे मी घोषित करीत आहे। कागल पंचायत समितीच्या उपसभापतीसाठी श्री इंद्रजित पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता, तो छाननीमध्ये वैध झालेला आहे आणि एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे श्री इंद्रजित पाटील हे कागल पंचायत समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आल्याचे मी घोषित करीत आहे। बाकी इतर सर्व सदस्यांनी कार्यकर्ते कागल पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचा सभापती होण्याचा पहिला मान मला मिळालेला। तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजे समरजित घाटगे, कागलचे आमदार मुश्रीफ साहेब तसेच माननीय संजयबाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व माझे पंचायत समितीचे सर्व सदस्य यांच्या सहकार्याने ही संधी मला मिळालेली आहे। तसेच माझे
माझे सासरे स्वर्गीय गणपतीश्वर पाटील यांची आयुष्यभर त्यांनी समाजवादी विचारसरणी जोपासली. तसेच माझे वडील स्वर्गीय S.K. मुकुंद यांनी विक्रमशे घाटगेंचा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विकासाची चांगली कामे केली. त्यांचा वारसा जपण्यासाठी मी सुद्धा हा वारसा जपण्यासाठी मी सुद्धा इतर विकास कामे करण्यासाठी मी पण कटिबद्ध राहील. तसेच 1992 साली राजगटाचे बाळ घोरपडे यांना सभापती होण्याचा पहिला मान मिळाला होता. तब्बल 34 वर्षानंतर हा मान एका महिलेला मिळाला. ही एक उल्लेखनीय बाब आहे. तर तसेच त्या विचारानेच मी सुद्धा या कागल पंचायत समितीच्या जी काही विकास कामे असतील आणि गट तट न बघता ज्या काही योजना असतील त्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या समोर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तसेच जी काही विकास कामे असतील, ज्या काही योजना असतील त्यांचा अभ्यास करून मी सर्व कामे करण्याचा प्रयत्न करेन. आणि कागल पंचायत समितीचे शाहूंच्या जन्मभूमीमध्ये कागल पंचायत समितीचे नाव हे नकाशावर नेण्याचा प्रयत्न करीन. तसेच ज्या काही शिक्षण असेल, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ज्या काही आरोग्यविषयक ज्या काही योजना असतील त्या सर्व नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर मी प्रयत्न करेन. शिक्षण बाकी सर्व ज्या काही कामे असतील ती पुरेपूर करण्याचा प्रयत्न करेन. एवढे बोलून मी म्हणजे आणि मला या तिन्ही गटाच्या नेत्यांनी मला एक सभापती होण्याचा मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. मी सर्वांना धन्यवाद देते आणि मी 2 शब्द